हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझे यूट्यूब चॅनलचं नाव आहे आकाश भगत। तर मी तुम्हाला आज रामेश्वरमचे मंदिर आणि दर्शन कसे घेतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि 22 कुंभकाराश्य हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आता आपण व्हिडिओ बघू आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचले रामेश्वर स्टेशनवर। स्टेशनवर पोहोचल्यानंतर आम्हाला गर्दी काही दिसली नाही, कारण रामेश्वर स्टेशन लास्ट स्टेशन आहे, म्हणून गर्दी दिसली नाही। तर आता आम्हाला रामेश्वर जाणार आहेत, तर आम्हाला टॅक्सी करावा लागेल, म्हणून आम्ही चालत जात आहे टॅक्सी करायला। तर चला आता आम्ही जातो टॅक्सी करायला। तर चला, तर आता आम्ही पोचले टॅक्सी करायला। हे बघा, हे आमचा ग्रुप आहे इकडे। आता आम्ही इकडे घेतली आहे टॅक्सी। हे बघा, तुम्ही पण बघू शकता की इकडे कोणची टॅक्सी आहे ते। आता आम्ही बसणार आहे। बसलेल्या टॅक्सीवरून किती आमची मज्जा आहे तुम्ही पण बघू शकतात। ही आमची टॅक्सी आहे, रामेश्वर जाण्यासाठी ही टॅक्सी आहे। तर ह्या बघा, हा चिन्मय भाऊ, हे आहे अनुज भाऊ। तर आता काय आपण जास्ती वेळ घेत नाही, म्हणून आपण डायरेक्ट आता रामेश्वर जाऊ। तर चला आता आपण डायरेक्ट रामेश्वरला। तर चला, आता मला टॅक्सीवाला इकडे रामेश्वरला उतरून गेलेला। तर आम्ही काय प्लॅन सांगितलं काय रामेश्वर इकडे कशाला आम्हाला उतरून गेला। तर आम्हाला काय नवीन घरी होते, म्हणून आम्हाला काय माहीत पडलं नाही, म्हणून आम्ही इकडेच उतरलेले। तर आता आम्ही चालत जाताना आम्हाला मंदिर दिसलेले। हे बघा, आता तुम्ही दिसतो, हे बघा, हे रामेश्वर मंदिर आहे। आम्ही आता इकडे चालत जात आहे। तुम्ही पण बघू शकता की इकडे काय काय आहे काय नाही, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगतो की काय काय आहे काय नाही। तर आपण डायरेक्ट आता बघू व्हिडिओ। चर्चा आम्ही रामेश्वर पोचताना आम्हाला रूम घ्यायची होती, म्हणून आम्ही गलीमध्ये फिरत रूम घ्यायला। तर हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला रूम घेण्यासाठी इकडे बोलवलेले। तर आम्हाला रामेश्वर रूम घ्यायची होती। रूम घेऊन आम्हाला जायचं होतं 22 कुंड स्नान करायला, कारण की आम्हाला स्नान करायचं होतं, म्हणून आम्हाला जायचं होतं 22 कुंडला स्नान करायला। तर चला आता आपण डायरेक्ट 22 कुंड स्नान कसं करतात ते डायरेक्ट व्हिडिओ बघू। तर चला आता आपण डायरेक्ट व्हिडिओ फास्ट करतो। तर चला,
22 कुंड स्थानाची सुरुवात अग्री स्थिर्म येथील समुद्र स्थानाने होते. पहिला कुंड स्थिर्म समुद्र उतरलेले असते असे मानले जाते आणि म्हणून स्थान विविध अग्निस्थितीत येथे स्नान करण्यापूर्वी सुरू होते. अग्निस्थितीत मुख्य मंदिरापासून चालत जाण्याच्या अंतरावर आणि हे वेगवेगळ्या किनाऱ्याच्या दरम्यान फुलून गेलेले होते. काही फक्त काही थेंबरीमध्ये सावधानाचे मानले तर काहीही संपूर्ण शरीरात स्थापन करून आपला वाटा असला समुद्र स्थानकानंतर 22 कुंड स्थानाची वेळ झाली आहे आणि हे सर्व कुंड स्थिती म्हणून मंदिरावर आवाराचे आहे. दोन्ही बाजूनी दुकाने भरलेली अरुंद बाजारात गेल्यातून मी मुख्य मंदिराकडे, परंतु येथे असताना मावळ्या ते सूर्यप्रकाशाच्या शेवटच्या किनाऱ्याच्या महत्त्वाचे पिवळ्या गोपुरमाची मी सतत पाहत राहिलो. मंदिराच्या जवळच्या येताना प्रत्येक पावलाच्या माझे डोळे स्वतःच्या आणि कर्तव्याच्या समोर आलेले, कारण की हे स्थान करून आम्हाला जायचं होतं 22 कुंड स्नान करायला, म्हणून आम्ही पहिल्यांदा हे नदी स्नान करतात. हे बघा, सर्वजण पहिले नदी स्नान करतात. तुम्ही पण बघू शकता की इकडे हे आमची आहे. हे बघा, हे आमचा ग्रुप आहे स्नान करायला. तर आता आम्ही जातो स्नान करायला. हे बघा, ही नदी आहे. इकडे आम्ही केवढी मजा केली काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही पण सांगू पण शकत काय आम्ही तिकडे एवढी मजा केली. तर तुम्ही पण बघू शकता की व्हिडिओमध्ये आम्ही किती मजा केली. हे बघा, हे आम्ही ते बघा, हे आमचा ग्रुप किती दूर गेलेला आहे काय सांगायचं त्याला. आता आम्ही रामेश्वरमला फर्स्ट टाईम आलेले, कारण म्हणून आम्ही स्नान केलेले. पहिल्यांदा आम्ही स्नान करून आम्ही चालले आता रामेश्वरमला मंदिरावर 22 कुंड स्नान करायचे होते, म्हणून आम्ही जास्त वेळ घेत नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट जातो 22 कुंड स्नान करायला. तर चला आता आपण व्हिडिओ बघू, डायरेक्ट फास्ट करतो. तर चला. दोन्ही बाजूनी दुकाने भरलेली अरुंद बाजार गलीतून मी मुख्य मंदिराकडे पडत येतो असताना मावळ्याच्या सूर्याच्या शेवटच्या किनारी चमकणाऱ्या पिवळ्या गोपुकाण्याचे मी सत्य पाहत राहिलो. मंदिराच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक पावलावर माझे डोळे समक आणि कर्तव्याचे व्यवस्थापन जात होते. 22 कुंड स्नान करण्याचे 50 रुपये तिकीट आहे आणि त्यासाठी रांग आहे हे सांगायलाच नको. आम्ही वेळेवर VIP तिकीट घेतलेले, म्हणून आम्हाला स्नान करायला लवकरात लवकर गर्दी नाही लागली, म्हणून आम्ही स्नान करतात. हे बघा, हे आमचं पहिलं स्थान आहे, पहिलं कुंड आहे, म्हणून आम्ही स्नान केलेले. हे बघा कशी VIP एंट्रीवर किती स्नान करतात. तुम्ही पण बघू शकता की इकडे स्नान कसे करतात ते. हे बघा, एका कुंडातील दुसऱ्या कुंडात जाताना मला एक विचित्र निरीक्षण आले की पाण्याचे तापमान आणि खारट पाणी बदलत राहतो. पाणी बहुतेक गरम असताना त्याचे चव तटपटी ते गोड असे वेगवेगळे होते. तीच पूर्णपणे माझ्या डोळ्यात अचूकती. पण 22 कुंड होते आणि मी लक्ष ठेवण्यासाठी जीवनपूर्वक प्रतीक्षा केला आणि प्रत्येक वेळी माझ्या ज्ञानी माझ्या निरीक्षणाचे पृष्ठ केले. प्रत्येक कुंडावर एक हिरवा फलक असतो ज्यावर रामायणातील महाकाव्यातील कथा लिहिलेल्या असतात, ज्याचे तुम्ही शरीरातील पाहावे दुनियेबद्दल सांगलेले आहे. व्यवस्था अशी आहे की जेव्हा तुम्ही 22 कुंडात पोहोचतात तेव्हा तुम्ही सर्व पापापासून मुक्त होतो. जेव्हा मी 22 कुंडावर पोहोचलो होतो तर मी पूर्णपणे भिजलेलो होतो. मला विशेषण नरणाऱ्या पाण्यात आंघोळ करू नको असे सांगलपणे
आले होते आणि पवित्र पाणी आणि त्याचे सर्व उपचारांचे गुणधर्म शरीरातील बुजवून द्या. रामेश्वरातील मंदिर हे भगवान शिव यांना संपर्क आहे. अशी श्रद्धा आहे की भगवानाने विष्णुराम सातावर अवतार लिंगाची पूजा करू शकतात आणि राक्षस राजा रावणाच्या वधाचे प्रायश्चित्त मिळवू शकतील यासाठी देवता लिंगमध्ये स्थापन करण्यासाठी आले होते. रावणाची देवी तिच्या अपचारामध्ये केलेले असले तरी तो ब्राह्मण होतो आणि त्याला मारून भगवानाच्या रामाचे पाप दिले. भगवानाचा राम पावण्याचे ओझऱ्यापासून मुक्त होऊ शकतात असा एकमेकावर मार्ग म्हणून भगवानासाठी शिवसेनेची पूजा करते. एकही सण वाया न घालता त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर लिंग आणण्याच्या सांगितले. हे पाहून भगवान रामाने दोन्ही लिंग मंदिरावर एकमेकांना लागू ठेवण्यासाठी आवश्यक दिला. त्यांनी असाही आदेश दिला की हनुमानाने आलेल्या विश्वलिंग नेहमीचे रामचिंगाचे शेतीने बनवलेले आधी पूजा केलेली जाईल. मंदिरात सतत चालताना मी मंदिराच्या स्थापनेकडून कर्तव्य करण्यासाठी प्रत्येक संध्याकाळच्या थांबलो होतो. प्रवेशद्वारासाठी शेवटच्या केलेल्या रंगीत सतत होते. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यानंतर एक विशिष्ट ऊर्जा बाहेर पडते असते. ती तुमच्या मन आणि शरीराच्या स्थिर असते. तर आम्ही 22 कुंड स्नान करून आले. त्याची आता आपण माहिती बघू. तर चला. पानी नीचे जमीन से आ रहा पानी 22 कुंड है अंदर. राजा रामचंद्र जी लंका जाके रावण का वध करके दोस्त वगैरह करना, वो दोस्त का नाम ब्रह्मगतिया ये दोस्त. ये ब्रह्मगतिया ये दोस्त व्यक्ति के लिए अगत्य ऋषि बाबा बोलेगा आप रामेश्वरम जाएंगे. पुण्य तीर्थ में स्नान होने के बाद एक शिवलिंग का पूजा करना तो अपना दोस्त निवृत्ति हो जाएगा. इसलिए रामचंद्र जी, सीता मैया, हनुमान जी रामेश्वर से आ जाएगा. इधर से आने के बाद यहाँ पर कोई कुआं नहीं है. ये धनुष मांगे एक फुट बनाया वही ये 22 तीर्थ है. 22 कुंड में स्नान होने के बाद यहाँ पर पूजा करने के लिए कोई शिवलिंग नहीं है. रामचंद्र जी हनुमान जी का बनाओ. हनुमान जी कैलाश पर्वत में 2 मूर्ति लाया ना. एक मूर्ति का नाम काशी विश्वनाथर, एक मूर्ति का नाम आत्मलिंगेश्वर. ये अंदर मेन बाबा का सामने इधर उधर पास में रखेगा. ये आने के लिए समय में देर हो जाएगा. इसलिए सीधा मैया इधर समुद्र पास में रेती लेकर के एक मूर्ति बनाया वही ये मेन बाबा रामनाथ स्वामी है. ये रेती से सीधा मैया हाथ से रेती से बनाया मूर्ति. 12 ज्योतिर्लिंग का वर्ल्ड पूरा 12 ज्योतिर्लिंग मिलेगा. 12 ज्योतिर्लिंग का एक मूर्ति इधर है रामेश्वर बाबा. ये मूर्ति का नाम रामनाथ स्वामी है. इनका पत्नी का नाम पर्वतवर्तिनी अंबाल. 2 ही है मेन बाबा रामेश्वर बाबा. माता अलग अलग है अंदर. यहाँ पर स्नान होने का बाद पूजा करना तो अपना पाव दोष, शक्ति दोष, पितृ दोष, ब्रह्मगति दोष ये सारा निवृत्ति हो जाएगा. इसलिए स्नान करेगा. स्नान होने के बाद मेन बाबा का पूजा कर लो. रामेश्वर यात्रा पूर्ती हो जाएगी. ठीक है. 22 कुंड स्नान करून आता आम्ही चाले रामेश्वर मंदिराला दर्शन घ्यायला. तर चला.